महायुती फिसकटली तरी चालेल, एकमेकाला धडा शिकवायचाच. कारण 2029 मध्ये आपल्याला स्वबळावर लढायचं. त्यामुळं 17 विधान परिषदेच्या जागांमध्ये जर एकमेकांनी एकमेकांचं ऐकलं नाही तर एकनाथ शिंदे यांनी ठरवलेलं आहे की घोडे बाजार भरवायचाच. आणि दुसरीकडे घोडे बाजारामध्ये अतिशय आघाडीवर असलेले भारतीय जनता पार्टीचे धुरंधर देखील तेच म्हणत आहेत. दिल्लीमध्ये सध्या चर्चा सुरू आहे. संकटमोचक गिरीश महाजन हो नाही करता करता दिल्लीला पोहोचलेले आहेत रात्री. त्याच्या आधीच एकनाथ शिंदे हे दिल्लीला पोहोचलेले आहेत. मग त्यांचे जे संकटमोचक आहेत अमित शहा यांच्याशी ते बोलत आहेत. आता नेमकं काय ठरणार आहे संध्याकाळपर्यंत किंवा उद्या सकाळपर्यंत आपल्याला कळणार आहे. म्हणजे काटकसर कुणी करायची हे लोकांनी करायची. सांगितलं कुणी? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं. पण घोडे बाजारामध्ये काटकसर करायची का? तर अजिबात नाही. एकूणच महायुतीमध्ये हे जे काही सत्तेचं राजकारण आहे त्या संबंधी आपण थेट विश्लेषण करतोय. नमस्कार, जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं, बेल आयकॉनचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवावी. हे बघा, एकनाथ शिंदे हार्ड बार्गेनर आहेत. म्हणजे जसे ते सत्तेमध्ये आले त्यावेळेला त्यांच्या आमदारांची संख्या किती होती? म्हणजे आम्ही उठाव केला, बंड केलं, त्याचं आम्हाला बक्षीस मिळालं पाहिजे ते मुख्यमंत्री पदाच्या रूपाने. आणि ते घेतलं, वाजवून घेतलं. शेवटपर्यंत देवेंद्र फडणवीस यांना थांग पत्ता देखील लागला नाही. मी पुन्हा येईनची त्यांनी काय दिलं? एकनाथ शिंदे यांनी अमित शहाच्या माध्यमातून राखरांगोळी करून टाकली. त्याच्यानंतर लोकसभा निवडणुकीमध्ये काय केलं? 15 जागा घेतल्या, 7 निवडून आणल्या. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये काय केलं? तसंच केलं. म्हणजे 81 वगैरे जागा घेतल्या आणि 57 निवडून आणल्या. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये काय केलं? पद्धतशीरपणे म्हणजे मुंबईला 90 जागा पत्रात पाडून घेतल्या. इतर ठिकाणी जे स्वबळावर लढले, काही ठिकाणी युती केली, ठाणे इकडे तिकडे नावापुरते, मग तिथेही जिंकले. एकमेकाला रावण म्हटले, काय म्हणायचं ते सगळं म्हटलं. आता पुन्हा येऊ घातलेल्या जिल्हा परिषदेच्या उर्वरित निवडणुका आणि त्याच्यानंतर 2029च्या निवडणुका. त्याच्याही आधी आत्ता जी निवडणूक होते ती म्हणजे विधान परिषदेची निवडणूक. मग 17 जागांवरती होणार आहे. 22 जूनला कोण आमदार, कोणाचे किती आले हे सगळं स्पष्ट होणार आहे. आणि ते किती स्पष्ट झालं म्हणजे ते होणार की महायुतीचे निवडून येणार हे स्पष्ट आहे. एखादा दुसरा अपवाद सोडला तर. आता 10 ते 11,000 मतदार आहेत या 17 जागाचं. व ते मतदार कोण असतात? नगरपालिका वगैरे, महानगरपालिका, हे जे सगळे लोकप्रतिनिधी असतात, नगरसेवक वगैरे, ते निवडून देतात, पदाधिकारी निवडून देतात. मग आता घोडं कुठं अडलेलं आहे? आता 3 दिवसांपूर्वी असं सांगण्यात आलं की भारतीय जनता पार्टी 12 जागा लढवणार, एकनाथ शिंदे यांची शिवसेना 3 जागा लढवणार आणि उरल्या सुरल्या आपल्या 2 जागा राष्ट्रवादी काँग्रेसला देणार. हे असं तत्वाचं ठरलं. परंतु आम्हाला 7 जागा पाहिजे असा हट्ट, आग्रह, डील वगैरे वगैरे कुणी धरलेला आहे? शिवसेनेने धरलेला आहे. आणि मग एकनाथ शिंदे त्यासाठी दिल्लीला गेलेले. म्हणजे आता ठाण्याचं उदाहरण घ्या. ठाणं म्हणजे आमचं नाक आहे, आमचं ते बलस्थान आहे. तिथेही तुम्ही जर लढू पाहणार आणि हवा तशी करणार तर हे असं कसं चालेल? तुम्ही देणार म्हणताय 3 जागा, त्याच्यामध्ये ती एक देऊ म्हणताय, परंतु तिथं हवा काय करताय की त्या 1000 मध्ये 444 भारतीय जनता पार्टीचे आहेत, तुमचे काय 350च्या आसपास आहेत. मग तुम्हाला तरी ती कशाला जागा पाहिजेत वगैरे वगैरे ते असं म्हटलं जातं. मग आता इतर ठिकाणी आता जळगावचे गुलाबराव पाटील, पाणी पुरवठा मंत्री, त्यांना त्यांच्या मुलासाठी आमदारकी पाहिजे, ते जागा पाहिजे. मग गिरीश महाजन, आमची पिढ्यानं पिढ्या ती कशी भारतीय जनता पार्टीची जागा आहेत हे सांगत आहेत. इकडं भरत शेठ गोगावले, ते नॅपकिन फेम, ते म्हणत माझ्या मुलाला जागा पाहिजे इकडं, म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसला नको आहे ती. हे असं ते सगळं चाललेलं आहे. आणि याच्यामध्ये दबलं जात आहे ते नेतृत्व, ते म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचं. सुनेत्रा वहिनी पवार या कशा पद्धतीने आता करतात यांच्यामध्ये हे दोघं, म्हणजे एकमेकावर काय ते शिरजोर आहेत, ते एकमेकावर करतील. आपल्याला काय? मग आता पुणे जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा आग्रह ती आम्हाला जागा द्या. आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं म्हणणं आहे आम्ही पुणे महानगरपालिका सोडली तर ग्रामीण भागामध्ये आमचं वर्चस्व आहे, तुम्ही ती जागा कशी काय आमच्याकडून घेताय?
म्हणजे भारतीय जनता पार्टीचं एकूण धोरण काय आहे? माझं ते माझं आणि तुझं ते जे आहे तेही माझं, असं चाललेलं आहे. छत्रपती संभाजीनगर जालना मतदारसंघासाठी शिवसेनेचा आग्रह आहे, त्यांचा दावा आहे. तिथं आता भारतीय जनता पार्टी म्हणते का आमचे संख्या मतदारसंख्या जास्त आहे, त्याच्यामुळे ती जागा आम्हाला पाहिजे. हे असं सगळं चाललेलं आहे. आणि मग आता एकनाथ शिंदे काय करणार? 7 जागांसाठी ते आग्रह धरणार आणि शेवटी 1-2 जागा, म्हणजे 3 पेक्षा 1-2 जागा पदरात पाडून घेणार आणि ते निवडणूक लढवणार. कारण इतक्या लवकर, म्हणजे काय आहे की इतक्या लवकर बंड करणं स्वबळावर, मग ते फाटणं, इतकं ते फाटू देणार नाहीत याची अधिक शक्यता आहे. आणि जर ऐकलं नाहीच तर मग मग मी घोडे बाजार दाखवतो. कारण की तुमच्यामुळेच मी शिकलेलो आहे, लोटस ऑपरेशनमुळं घोडे बाजार कसा करायचा, मग तेही मी तुम्हाला दाखवू शकतो. अशा शब्दांमध्ये एकनाथ शिंदे बोलतात. आणि तिथं ते राजकीय डील आहे, विधान परिषदेच्या जागा आहे. तेव्हा घोडे बाजाराला कसं हॉर्स ट्रेडिंगला मान्यता आहे. एका मताला काय काय भाव फुटणार आहे. अहो, साध्या सार्वजनिक निवडणुकांमध्ये विधानसभेच्या किती पैसे वाटले गेलेले आहे? 5,000 काय, 50,000 काय, काय काय वाटलं गेलेलं आहे मतदारांना. आणि इथं तर नगरसेवक मतदार आहेत, लोकप्रतिनिधी हे मतदार आहेत. तिथं काय होणार आहे? तिथं काय बोली लावली जाणार आहे याचा नुसता विचार करा. आणि एवढी रसद कुणाच्या कोशागारात आहे? भारतीय जनता पार्टीच्याही आहे आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्याही पक्षाकडे आहे. त्याच्यामुळे चिंता करायचं कारण नाही. एकमेकाला धडा शिकू शकतात. आणि पुन्हा स्वबळावरची जी तयारी आणि मुख्यमंत्री पद डोळ्यासमोर ठेवून एकनाथ शिंदे ज्या वेळेला कामाला लागतात त्यावेळेला ते भल्या भल्यांचं नाक दाबतात, इतकंच. तर धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल अवश्य शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा. धन्यवाद.